चला आषाढ तळूया. आषाढाची सुरुवात झाली की घरोघरी आषाढ तळला जातो. आज आपण मराठवाडा स्पेशल ताकातल्या पुऱ्यांची खमंग रेसिपी पाहतोय. पारंपरिक रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला आपल्या पारंपरिक नवनवीन अशाच रेसिपी पाहायला मिळतील. व्हिडिओला एक लाईक करायला काहीच हरकत नाही, तर एक लाईकसुद्धा नक्की करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आषाढ तळतोय. तर आषाढ महिना चालू झाला की घरोघरी तळला जातो तो आषाढ. तर त्याच पद्धतीने आपण सुद्धा आज आषाढ तळतोय. तर इथे मी मराठवाड्यातल्या स्पेशल अशा पारंपरिक पुऱ्या बनवणार आहे. ताकातली पुरी आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, त्याचबरोबर इथे ताक घेतलेलं आहे. फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल लागेल. हिरव्या मिरच्या, जिरं, धने, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. ही जी कोथिंबीर आहे ती आपण चिरून घालणार आहोत. सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे. हे मिक्सर जारमध्ये आता आपण हे ओतून घेतलेलं आहे. मिक्सरवरती बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे. परातीमध्ये आपण हे पीठ काढून घेतलेलं आहे. आता हे दोन्हीही पीठं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. वाटण आपलं वाटून झालेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. आणि अर्थातच ताकातल्या पुऱ्या आहे म्हटल्यावर ताक तर आपल्याला लागणारच आहे. थोडं थोडं करत घट्टसर आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी थोडं थोडं करतच घालायचं आहे. इथे बघू शकता आपला गोळा मळून तयार झालेला आहे. आणि खूप सैलसर असा मळायचा नाही, आपल्याला घट्टसर असाच गोळा याचा मळून घ्यायचा आहे. आता आपण छोटासा उंडा काढून त्याची आपल्याला पुरी किंवा चपाती लाटून घ्यायची आहे. आणि काहीतरी वाटी किंवा ग्लासाच्या साहाय्याने आपल्याला गोल गरगरीत अशी पुरी आपल्याला कट करून घ्यायची आहे. म्हणजे एकसारख्या आकाराच्या तयार होतात आणि दिसायला सुद्धा अगदी सुंदर अशा दिसतात. त्यामुळेच आपल्याला अशा पद्धतीने या कट करून घ्यायच्या आहेत. आणि खूप सुंदर अशी पुरी आपली बनवून तयार झालेली आहे. अजून एक तुम्हाला मी करून दाखवते. अशा पद्धतीने छोटी चपाती करून घ्यायची आहे आणि ग्लासाच्या साहाय्याने आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. इतर राहिलेले सुद्धा आपण करून घेऊया. इथे बघू शकता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याचबरोबर या पुऱ्यासुद्धा बनवून तयार आहेत. आता आपण एक एक करून या तळून घेणार आहोत. आता तेल आपलं गरम आहे तर पुरी घालून घ्यायची आहे आणि झाऱ्याने आपल्याला ही व्यवस्थित अशी थोडीशी हलका असा दाब देऊन घ्यायचा आहे. म्हणजे पुरी कसं टम्म अशी फुगते. आणि बघू शकता मस्त टम्म फुगलेली ही पुरी आपली. आणि खरपूस रंगावरतीच आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहेत. अगदीच पांढऱ्या रंगावर सुद्धा नका तळू. जर खरपूस रंगावरती तळली ना तर खायला सुद्धा तेवढ्याच त्या छान लागतात. इथे बघू शकता मस्त आपली पुरी बनवून तयार आहे. अगदी टम्म अशा पुऱ्या सगळ्या एकूण एक पुऱ्या आपल्या या फुगलेल्या आहेत. इथे आपल्या पुऱ्या बनवून तयार आहेत. गरमागरम ही आपली ताकातली पुरी मराठवाड्यात ही आषाढ महिन्यात नक्कीच करून बघितली जाते किंवा घरोघरी या केल्या जातात. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा ही ताकातली पुरी पारंपरिक अशी रेसिपी आहे, नक्की घरी ट्राय करा. बघू शकता अशा पद्धतीने आपल्या ह्या मस्त अशा पुऱ्या, खमंग अशा पुऱ्या या झालेल्या आहेत. खायला सुद्धा तितक्याच भारी लागतात बरं का. एकदा नक्कीच ट्राय करा. माझ्या सांगण्यावरून थोड्याफार प्रमाणात तरी एकदा करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.